हाय गाईज, नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहोत साबुदाणा वडा बनवण्याची प्रोसेस. मी खूप ठिकाणी साबुदाणा वडा ट्राय केलेला आहे, बट माझ्या मम्मींच्या हातचा जो साबुदाणा वडा आहे ना, नथिंग कॅन बी दॅट. सो आज तीच रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे. आता आपण बघूया सगळी सामग्री आणि साहित्य आणि प्रोसेस. मम्मी, काय लागणार आहे? मी इथे अर्धा किलो साबुदाणा घेतला. तो रात्रभर भिजवून ठेवला होता. असा छान भिजला पाहिजे, स्मॅश झाला पाहिजे. मग अर्धा किलो बटाटे मी उकडून स्मॅश करून घेतले. इकडे शेंगदाण्याचा कूट घेतलाय, मीठ, जिरे आणि मिरचीची भरड घेतली. ह्याला पेस्ट नाही करायची, भरड करायची. आणि आवडत असेल तर तिखट पण वरतून घालायचं. आता आपण एकत्र करूया सगळं. तिखट तुम्हाला कसं पाहिजे तसं. मीठ, हे सगळं एकत्र करायचं. म्हणजे प्रॉपर मळून घ्यायचं. सगळं छान मिक्स झालं पाहिजे. उपासाचं असेल तर कोथिंबीर नाही टाकायची, उपास नसेल तर कोथिंबीर टाकायची. चला फ्रेंड्स, आम्ही हे मिक्स करून आम्ही पुन्हा जॉईन होतो. बाय बाय. वेलकम बॅक गाईज. आता आपण जे मिक्स केलेलं होतं त्याचे आपण गोळे करून घेतलेले आहेत. साधारणपणे आपण हे एवढे गोळे करायचे, खूप जास्त मोठे करायचे नाही आहेत मम्मी. नाही, हे ह्याचं कारण म्हणजे क्रिस्पी ठेवण्यासाठी आहे का? आणि आतून तळले गेले पाहिजे व्यवस्थित. अच्छा, ठीक आहे. तर आता आपण तळून घेऊया. इथे आमचं तेल पण गरम झालेलं आहे. हाय टू मीडियम फ्लेम ठेवायची आणि मग तळायचे. हाय फ्लेम वर ते लगेच लाल होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील. आणि हे तळायला साधारणपणे किती वेळ लागतो? 5 मिनिटं. 5 मिनिटं.